अमावस्या पौर्णिमा हे संकेत सांगतात तुमच्या घरात कर्णीबाधा. सर्व कर्णीबाधा नष्ट करा. 1 मिनिटाचा चमत्कारिक उपाय. पण व्हिडिओ पाहण्या अगोदर महत्वाची सूचना. प्रत्येकाला या गोष्टी पटतातच असे नाही. काही लोके आस्तिक असतात तर काही नास्तिक असतात. ज्यांना असल्या गोष्टी पटतात, ज्यांना असल्या गोष्टीचा त्रास आहे, त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवतो. त्यामुळे ज्यांना कोणाला या गोष्टीवर विश्वास नाही, त्यांनी कृपा करून हा व्हिडिओ स्किप करावा, ही नम्र विनंती. आणि कोणत्याही प्रकारची कमेंट आणि संपर्क करू नये. अनेक जणांना माहीतच नसतंय की चाललंय काय. अमावस्या येऊन दे, पौर्णिमा येऊन दे, घरामध्ये सतत वादविवाद होत असतात. घरातील कोणतीही कामे होत नाहीत. कोणत्याही कामात यश येत नाही. काम करू सुद्धा वाटत नाही. घरात पैसे टिकत नाहीत. घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतात. घरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. घरातील व्यक्तींच्या लग्न कार्यात अडथळे येतात. तोंडाशी आलेली कामे निघून जातात. घरात सतत अशांतता वाटत असते. ज्याला नोकरीची व्यवसायाची गरज असते त्यांची कामे होत नाहीत. पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतात. घरातील व्यक्ती व्यसनांच्या आहारी जात असते. घरामध्ये कोणाला ना कोणाला असाध्य रोगाने अशी ग्रासलेले असते. घरामध्ये संतती प्राप्ती होत नाही. अशी अनेक कारणे आहेत. मला अनेक व्यक्तींचे कमेंट आलेले आहेत की कर्णी काढण्याविषयी अतिशय जालीम आणि तात्काळ उपाय बनवा. अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातीलच हा महत्वाचा आणखीन एक उपाय. आपल्या समोर कर्णी काढण्याचे अनेक व्हिडिओ आहेतच. प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणाने कर्णी, अघोरी विद्या, काळी जादू अशी अनेक नावे असली तरी, करणी करण्याचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी त्याचा उद्देश हा समोरच्या व्यक्तीला त्रास देणे, बाधा देणे असाच असतो. त्याची प्रगती थांबवणे असाच असतो. घरातील व्यक्तींना अडथळे आणणे हाच असतो. अनेक मार्गांनी पैसा येत असतो, तो बंद करणे हाच असतो. करणी करताना अदृश्य पाशवी शक्ती आपल्या मागे लावली जाते. त्यामुळे तिचाही त्रास आपल्याला होत असतो. अनेकाला वाटते हे करणी बाधा हे वेगळाच काहीतरी प्रकार असू शकतो. पण करणी, अघोरी विद्या हे सगळे एकामध्येच येते. आणि हे सर्व अमावस्या पौर्णिमेच्या रात्रीच खास करून केले जाते. आपण बरेच वेळा आपल्या घरामध्ये कोणीतरी करणी बाधा केलेली असू शकते. पण ती कोणी केली हे आपल्याला शोधूनही सापडत नाही. त्यावेळेस मी जो उपाय सांगणार आहे त्यामुळे आपल्या घरावर, आपल्या व्यक्तींवर, आपल्या स्वतःवर जर कोण करणी बाधा केली असेल, काळी जादू केली असेल, नजर दोष केला असेल, तर तो तात्काळ 1 मिनिटाच्या आत निघून जातो. पण पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येकालाच याचा त्रास होतो असे नाही. पण प्रत्येक घरात अघोरी शक्ती करणी बाधा ही केलेली असतेच. मग ती घरातील
जवळच्या व्यक्तीने केलेली असू शकते, शेजारच्यांनी केलेली असू शकते, पाहुण्यांनी केलेली असू शकते, अनेक मार्गांनी ज्यांना आपलं बघवत नाही त्यांनी केलेली असू शकते. पण अनेक वर्षे झालं आपल्याला हे समजत नाही. अचानकपणे आपली प्रगती थांबते, अचानक सर्व रस्ते बंद होतात, त्रास चालू होतो, दवाखाना चालू होतो. त्यावेळेस लक्षात येतं काय प्रकार आहे. तर हा करणी बाधेचाच प्रकार असू शकतो, असतोच. खात्री जर झाली असेल आपल्यावर कोण काय केला असेल, तर मी जो हा उपाय सांगत आहे तो आवर्जून करा. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर करणी बाधा व्यक्तीवरून खास करून केली जाते, घरावर खास करून केली जाते. तर यासाठी आपल्याला अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा प्रयोग करायचा आहे. कारण आपल्याला याच दिवशी या करणी बाधेने त्रासलेले असते. आपल्या दुश्मनाने आपल्यावर जी करणीबाधा करता त्या मांत्रिकाने आपल्याला त्रासलेले असते. तर यासाठी नेमकं अचूक असं काय करायचं आहे, तर यासाठी बाहेर कुठेही जायचं नाही, मांत्रिकाकडे जायचं नाही, पैसा खर्च करायचा नाही, पण हे गुपचूप करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून देवपूजा करून आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करून तेथेच श्री बाळूमामांच्या फोटोची आरती पूजा करायची आहे. आणि हे करण्या अगोदर आपणास श्री क्षेत्र आदमापूर किंवा श्री क्षेत्र मेतके येथे जाऊन श्री बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आहे. मेतकेला बाळूमामांनी भूत काढायचा खांब ठेवलेला आहे, रवलेला आहे. तेथे जाऊन नमस्कार करायचा आहे आणि भंडारा घेऊन यायचा आहे. याचबरोबर तेथील एक ताईत असते, त्या ताईत मध्ये सुद्धा भंडारा असतो, भस्म असते, हे घेऊन यायचे आहे. आणि आपणास अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी श्री बाळूमामांचे नामस्मरण करून, याचबरोबर श्री हनुमंतरायाचे नामस्मरण करून, श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करून, श्री हलसिद्धनाथांचे नामस्मरण करून, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून सकाळी सकाळीच एक नारळ फोडायचा आहे, 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत, धूपदीप करायचे आहे. त्यानंतर आपणास एका काळ्या कपड्यामध्ये एक नारळ, काळे उडीद, 7 लवंग, हळदी कुंकू, 1 सुपारी, याचबरोबर काळे मिळे, याचबरोबर काळे मीठ, काळे मीठ हे कागदामध्ये थोडेसे घेऊन बांधायचे आहे. यानंतर यामध्ये भंडारा आणि भस्म टाकायचा आहे. आणि तिसरी वस्तू आहे 3 शिरेचा लिंबू. होय, 3 शिरेचा लिंबू क्वचितच मिळतो. तो अगोदरच आणून ठेवून हळदी कुंकू लावून ठेवायचा आहे. आणि हे काळे कापड आणि त्यामध्ये हिरव्या 3 मिरच्या, हे सर्व साहित्य आपणास
आपल्या घरावर, आपल्या सर्व व्यक्तींवर लांबूनच एकदा ओवाळून त्याला गाठ मारून घराच्या आत लावायचे आहे. हे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये हे सर्व क्रिया केल्यानंतर ते काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहे. यानंतर आपणास दही भात, हळदी कुंकू हे घेऊन आपल्या उंबऱ्यावर ठेवून आपल्या सर्व सदस्यांना उंबऱ्याच्या आत उभारून सर्वांवरून 7 वेळा ओवाळायचं आहे. आणि हे सर्व रात्री अमावस्येच्या जिथे 3 रस्ते असतात तिकडे, शक्यतो स्मशानाच्या रस्तेकडे कोठेही लांब जिथे 3 रस्ते असतात तिकाटने म्हणतो तिथे गुपचूप ठेवून यायचे आहे. यानंतर घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. या क्रियेदरम्यान कोणाशीही बोलायचे नाही. आणि बघा तुम्ही, अगदी साधा आणि सोपा हा उपाय केल्यानंतर उपाय केलेल्या अगदी 1 मिनिटापासून तुमच्यावर जर कोणी करणी बाधा, काळी जादू केली असेल तर खात्रीशीर सांगतो ती नष्ट होते. होय, ती नष्ट होते. मग ती कोणीही केलेली असून, कोणीही अघोऱ्या शक्ती वापरल्या असून देत, कोणीही मांत्रिकाकडे गेलेला असू दे, तरी सुद्धा ती नष्ट होते. कोणीही समोरचा शक्तिशाली असून दे, तरी सुद्धा या उपायाने नष्ट होते. याचबरोबर आपल्या घरातील सर्वांचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला बाळूमामांचे दर्शन घ्या. आदमापूरला दर्शन घ्या, समाधीचे दर्शन घ्या आणि महाप्रसाद आठवणीने घेऊन या. तेथील भंडारा घेऊन या. तिथेच एक नारळ फोडा, 3 अगरबत्त्या ओवाळा. कितीही गर्दी असेल तरी जवळ जाऊनच मामांचे दर्शन घ्या, समाधीचे दर्शन घ्या. आणि यानंतर श्री क्षेत्र मेतके येते. बाळूमामांनी भूत काढण्याचा खांब रोवलेला आहे. तेथे जाऊन त्या खांबाच्या 7 फेऱ्या, 21 फेऱ्या मारा. कुणाचीही ताकद नाही बाळूमामांच्या पुढे जाण्याची. या विश्वामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शक्ती असलेले श्री क्षेत्र मेतके आदमापूर, श्री बाळूमामांनी रवलेला खांब, यामुळे कोणतीही अघोरी शक्ती असून दे, भूत प्रेत बाधा लागलेला असून दे, अगदी झपाटलेले असून दे, तात्काळ 1 मिनिटाच्या आत निघून जाते. आणि हे तुम्हाला समोर पाहता येते. हे जे मी सांगितलेलं आहे हे तुम्हाला समोर प्रत्यक्षात श्री क्षेत्र मेतके येथे पाहता येते. तुम्ही जर तिथे बसला अर्धा तास तर हजारो लोके ज्यांना भूत प्रेत बाधा झपाटलेला आहे त्या खांबाचे दर्शन घेतल्यावर पळून जाते भूत प्रेत बाधा. हे त्रिवार सत्य आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि यावर जर कोणाची विश्वास नसेल तर प्रत्यक्ष जाऊन पाहाच.